नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शुद्ध, सात्विक, रवाळ, दाणेदार असे गाईचे तूप. चला तर आता आपण सुरुवात करूया. मी इथे 8 ते 10 दिवसाची साय अशी जमा करून ठेवलेली आहे. आमच्याकडे गाईचे दूध भरपूर येते, त्यामुळे मी रात्री मंद आचेवर गाईचे दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर सकाळी त्याच्यावरची अशी जाडसर साय काढून घ्यायची. बघा किती जाडसर साय आलेली आहे. एकदम मंद आचेवर असं दूध तापवलं ना की मग आपली साय भरपूर प्रमाणात आपल्याला निघते. अशा प्रकारे 10 ते 12 दिवसाची साय भरपूर जमा होते आणि त्यापासून आपण आता तूप बनवूया. बघा किती सारी घट्ट अशी साय निघालेली आहे. तर आपण 2 चमचे साय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. 2 ते 3 चमचे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साय घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण 2 कप पाणी घालू. जास्त पाणी नाही घालायचं. 1-2 कप पाणी घातल्यानंतर 10 ते 12 सेकंद आपण मिक्सरला फिरवून घेऊया. जास्त पण फिरवायची आपल्याला गरज पडत नाही. लगेचच आपल्या तुपाचा गोळा असा मिक्सरमध्ये बघा किती छान असा तुपाचा गोळाच निघतो. हा गोळा आपण काढून घेऊया. थोडंसं त्याच्यातलं पाणी आपण नितळून घेऊया आणि बघा असा किती मोठाच्या मोठा गोळा निघतो. अशा प्रकारे आपण सर्व तुपाचे लोणी काढून घेऊया. पूर्वीच्या काळात आपली आजी मोठ्या हांड्यामध्ये लोणी जमवून त्यापासून मोठ्या रवीनं लोणी काढायची. पण आता तशी पद्धत आपल्याकडं नसल्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्येही खूप चांगल्या पद्धतीने लोणी काढू शकतो. बघा आणखीन अशा प्रकारे आपण 2च ग्लास छोटे कप असं पाणी ओतायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व लोणी काढून घेऊया. बघा किती छान प्रकारे असे गोळेचे गोळे आपल्याला तुपाचे लोण्याचे मिळू शकतात. जास्त पण आपण नाही फिरवायचं. अगदी 10 ते 12 सेकंद मिक्सरला फिरवायचं आहे आणि असे तुपाचे लोणी आपल्याला मिळू शकते. छान असं त्याच्यातलं पाणी आपण नितळून घेऊया आणि सर्व अशा प्रकारे तूप आपण लोणी आपण बनवून घेऊया. छान असं मस्त पाणी नितळून घ्यायचं दाबून दाबून. बघा किती मोठे मोठे लोण्याचे गोळे मिळतात आपल्याला. हे जर आपण रवीनं काढायचं म्हटलं तर आपल्याला अर्धा ते 2 तास लागू शकतात. बघा हे आपलं एकदम 30 मिनिटात एवढं लोणी जमलेलं आहे. आता आपण याच्यातील जे पाणी असतं ना शिल्लक खाली राहिलेलं ते आपण नितळून खाली पातेल्यामध्ये जे राहतं पाणी ते असं सर्व गाळून घेऊया, काढून घेऊया. म्हणजे आपल्याला लोणी बनवताना कमी वेळ लागतो. सर्व पाणी अशा प्रकारे काढून घेऊया आणि आपण लोणी गरम करण्यासाठी ठेवूया. गरम करताना आपण अधूनमधून त्याला चमचा फिरवायचा म्हणजे आपलं लोणी उतू जाऊ शकणार नाही. अशा प्रकारे लोणी निघालेले आहे. बघा किती छान असं तूप आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये आपण 2 ते 3 विलायच्या टाकू शकता, तुळशीचे पानं टाकू शकता किंवा विड्याचे पानंही टाकू शकता. अशा प्रकारे हे आपण लोणी आता एका काचेच्या बॉटलमध्ये थोडंसं थंड झालं की एकदम गरम गरम नाही ओतायचं. थोडंसं थंड झालं की आपण बॉटलमध्ये भरून ठेवूया. बघा आता बॉटलमध्ये एकदम गरम पण नका ओतू. थोडं थंड झालं की ओता आणि वरून लगेच टोपण झापा म्हणजे आपल्याला दाणेदार तूप मिळू शकते. बघा आता हे किती छान असं दाणेदार रवाळ तूप आपल्याकडे जमा झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.